नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, एम ए सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय समाजशास्त्र या विषयाचा सिलेबस काय आहे त्याची ओळख करून घेतली आणि राजकीय समाजशास्त्राची प्रस्तावना बघितली। या लेक्चरला आपण राजकीय समाजशास्त्राचा अर्थ आणि राजकीय समाजशास्त्राचा विकास व उदय कशा पद्धतीने झाला ते बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। राजकीय समाजशास्त्राचा अर्थ। राजकीय समाजशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यांचे एकीकरण आहे। राजकीय समाजशास्त्र हा राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यांना जोडणारा दुवा आहे। त्यामुळे प्रथमतः आपण राज्यशास्त्र म्हणजे काय आणि समाजशास्त्र म्हणजे काय हे थोडक्यात पाहू। राज्यशास्त्र हा सामाजिक शास्त्रातील एक प्राचीन आणि समृद्ध असा विषय आहे। पारंपरिक ते आधुनिक तत्वज्ञानामध्ये त्याची पायामुळे रुजलेली आहे। तत्वकर्त्यांच्या चिंतनात जसा हा विषय आहे तसाच तो राजकीय वर्तनाच्या प्रायोगिक आणि शास्त्रीय सिद्धांतामध्ये सुद्धा आढळतो। राजकारणाचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो, त्यामध्ये व्यावहारिकतेवर भर दिला जातो आणि मानवासाठी हे आवश्यक आहे। मनुष्य हा स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक जीवन जगत असतो आणि हे जीवन जगताना त्याला त्याच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्यांची पूर्तता होणं अपेक्षित असतं। त्यामुळे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात राज्यसंस्थेचा कसा संबंध असतो याचे विवेचन या घटकात केले आहे। यात व्यक्तीचे राजकीय वर्तन, व्यवहार, राजकीय घडामोडी या सर्वांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो। राज्यसंस्थेचे स्वरूप आणि कार्य यामुळे व्यक्तीचा विकासही साध्य होतो आणि त्याची राजकीय मूल्य देखील निर्माण होतात। राज्याच्या उद्दिष्ट आणि राज्याच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये आवश्यक आहे। या विषयाचं ज्ञान नसेल तर सर्वत्र अव्यवस्था आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो। या अव्यवस्थेचं आणि संघर्षाचं उत्तर म्हणूनच राज्यसंस्थेची निर्मिती मनुष्याने केलेली आहे। याच्या माध्यमातून आपल्याला एक संधी मिळते आहे समृद्ध होण्याची आणि आपले लक्ष्य साध्य करण्याची। भलेही या विषयात कायम परस्पर विरोधीपणा जरी असला तरी सहकार्याने आपल्या मूलभूत गरजा आणि हितसंबंधच या विषयातून प्रतिबिंबित होताना दिसून येतात। आणि आधुनिक काळामध्ये राज्यशास्त्र केवळ राज्यविषयक क्रिया प्रक्रियांपुरतेच मर्यादित राहिलेलं नाही, कारण व्यक्तीच्या जीवनावर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घटकांचा सुद्धा प्रभाव पडतो। त्यामुळे राजकीय संस्था, राजकारण आणि संघटना यातून व्यक्तीच्या राजकीय व्यवहाराबरोबरच त्याचा सामाजिक व्यवहार सुद्धा विकसित होतो। त्यामुळे आधुनिक काळात राज्यशास्त्रामध्ये राज्याबरोबरच त्याच्या सामाजिक क्रिया प्रक्रियांचा सुद्धा अभ्यास अंतर्भूत झालेला आपल्याला दिसून येतो। आता आपण बघूया समाजशास्त्र म्हणजे काय। समाजशास्त्र हा शब्द सर्वप्रथम ऑगस्टे काम्त यांनी उपयोगात आणला। समाजशास्त्राचा अर्थ आहे समाजाचा अभ्यास। मनुष्य हा समाजनिष्ठ आणि समाजप्रिय प्राणी आहे। व्यक्तीला समाजात राहून स्वतःचे जीवन सुखी आणि समृद्ध करता येते। व्यक्ती विकास होण्याकरिता समाजाची आवश्यकता असते। व्यक्तीच्या मानसिक, वैचारिक, सांस्कृतिक आणि भौतिक प्रगतीसाठी व्यक्तीला समाजावर अवलंबून राहावे लागते। जीवनात गरजा भागवण्यासाठी माणसाला इतर माणसांची मदतही घ्यावी लागते आणि तडजोडीच्या वृत्तीने इतरांबरोबर सहकार्य करून एकत्रित म्हणजे गटागटाने राहावे लागते। विशिष्ट बंधनांनी अगर हितसंबंधांनी बांधला गेलेला व्यक्तीचा समूह असे समाजाचे स्वरूप असते। त्यामुळे हर्बर्ट स्पेन्सरच्या मते समाजशास्त्रीय विश्लेषणाचे मूलभूत एकक समाज आहे। समाजातील सामाजिक संस्था जसे कुटुंब, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच त्यांच्यातील असलेले परस्पर संबंध या सर्वांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये करता येतो। विशिष्ट उद्देशाने प्रेरित होऊन यासारख्या संस्था म्हणजे कुटुंब संस्था, विवाह संस्था, धर्म संस्था, राज्य संस्था व्यक्तींनीच निर्माण केल्या आहेत। या संस्था व्यक्तीचा विकास घडवून आणण्यासाठी उपयुक्त कार्य करीत असतात। व्यक्ती एकाच वेळी समाजाशी, समाज गटांशी आणि राज्याशी संबंधित असते। त्याला मर्यादा नसतात, मात्र व्यक्तीला संस्थेचे नियम पाळावे लागतात।
व्यक्तीला संस्था काही हक्क प्राप्त करून देतात आणि व्यक्तीच्या कर्तव्याची अपेक्षा करत असतात. म्हणजेच काय तर आधुनिक समाजशास्त्रज्ञांच्या मते समाजशास्त्र हे सामाजिक गटाशी संबंधित विज्ञान आहे आणि मानवी सुसंवादही त्याच्यामध्ये साधला जातो. त्यामुळे या परस्पर संबंधांचा अभ्यास जो आहे तो यात करणं गरजेचं आहे. समाजशास्त्रामध्ये मनुष्याच्या व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तनाचा अभ्यास होतो. जास्त भर सामूहिक वर्तनांवर दिला जातो. समाजशास्त्र सामाजिक दृष्टीने मनुष्य वर्तनाला महत्त्व देते, तर राजकारण ही समाजातीलच एक सामाजिक प्रक्रिया म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. जशा इतर प्रक्रिया आहेत तशीच राजकारण ही त्यापैकी एक मानली जाते. राज्यशास्त्र म्हणजे काय आणि समाजशास्त्र म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आता आपण नेमकेपणाने बघूया की राजकीय समाजशास्त्राचा अर्थ काय आहे. जसं आपण पाहिलं की समाजशास्त्र सामाजिक दृष्टीने मनुष्य वर्तन आणि सामूहिक वर्तन या दोघांच्याही अभ्यासावर भर देतो. राजकारण ही सुद्धा एक प्रकारे वर्तनच आहे. राजकारणाचा भर फक्त समाजातील संस्था असलेल्या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, राजकीय पक्ष आणि हितसंबंधी गट, निवडणुका, कायदे प्रक्रिया यावर दिसून येतो. राजकारणात निर्णय घेण्याची प्रक्रिया किंवा धोरणं, संसाधनं, अधिकृत मूल्य याद्वारे मतभेद, संघर्ष दूर करण्याकडे लक्ष केंद्रित केले जाते. सत्ता ही राजकारणात महत्त्वाच्या पदावर असते. समाजशास्त्रज्ञांच्या मते सत्ता ही सामाजिक संदर्भात आणि समाजातील मानवी वर्तनावर आधारित असते. म्हणजे सत्ता ही राजकारण आणि समाजकारण दोघांमध्येही महत्त्वाची आहे. राजकारणामध्ये असणारी सत्ता ही मुळातच व्यक्ती, व्यक्तिसमूह आणि संस्था यांना आकर्षित करण्यासाठी, त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी, एव्हाना त्यांच्या हितसंबंधांची पूर्तता करण्यासाठीच वापरली जाते. त्यामुळे या दोघांमध्येही सत्तेचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर आपण हेही बघू शकतो की कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, मोस्का, परेटो आणि मिशेल यांच्यासारख्या विचारवंतांनी राजकीय अभ्यासावर जो प्रभाव निर्माण केला त्या प्रभावाच्या आधारे राज्यशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राचं महत्त्व सुद्धा मान्य केलेलं आहे. समजा रिकामी जागा आहे. रिकामी जागा म्हणजे समाज नसेल, समाजातील व्यक्ती, व्यक्तिसमूह, संस्था हे घटक नसतील तर तुम्ही राजकीय व्यवस्था, राजकीय संस्था, राजकीय व्यक्ती याचा काय अभ्यास करू शकतो आपण. म्हणून समाजशास्त्रीय अभ्यास अशा सामाजिक पर्यावरणाची आपल्याला उपलब्धता करून देतो, ज्याच्या माध्यमातून राजकीय संस्थांचा अभ्यास शक्य आहे. राजकीय समाजशास्त्र हा राजकारण आणि समाज, सामाजिक आणि राजकीय रचना, सामाजिक आणि राजकीय वर्तन याच्याशी संबंधित आहे. राजकीय समाजशास्त्र समाजशास्त्राची अशी शाखा मानली जाते ज्यात राजकारण आणि समाज यांच्या परस्पर संबंधाचे विश्लेषण केले जाते. राजकीय समाजशास्त्राचा महत्त्वपूर्ण पैलू हा आहे की राजकीय प्रक्रियेच्या सामाजिक पार्श्वभूमीचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. राजकारण जर स्वतंत्र केले तर त्याचा संघटित राजकारणावर परिणाम होतो. कारण राजकारण हे एका व्यक्तीशी निगडित नाहीये. ते व्यक्ती, व्यक्तिसमूह आणि समाजातल्या विविध गटांशी तो संबंधित आहे. त्यामुळे त्याला आपण स्वतंत्र नाही करू शकत. आणि राजकीय समाजशास्त्र हा समाजातील राजकीय कर्त्यांच्या सामाजिक तत्वांशी सुद्धा संबंधित आहे. त्यामुळे राजकीय समाजशास्त्रज्ञ तर्क करतात की जे राजकीय आहे ते सामाजिक अंगाशी संबंधित होईपर्यंत आपण समजू शकत नाही. अशा पद्धतीने राजकीय समाजशास्त्राचा विषय जो आहे तो स्वतःच दोन्ही विषयांचे पैलू प्रस्तुत करतो, समाजशास्त्राचे पण आणि राज्यशास्त्राचे पण. तरीही ते स्वतःमध्ये एक स्वतंत्र आणि प्रगत अशी विद्याशाखा म्हणून वैशिष्ट्यीकृत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आपण राजकीय समाजशास्त्राचा विकास बघू. राजकीय समाजशास्त्राचा उदय अपघाताने किंवा एका रात्रीतून झालेला नाही. त्याच्या मागे काही महत्त्वपूर्ण कारणं आहेत. त्याचबरोबर काही निश्चित अशी बुद्धिवंत आहेत ज्यामुळे या विद्याशाखेचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यातील प्रथम कारण जर आपण बघितलं तर पारंपरिक राज्यशास्त्राविषयीची असमाधानता किंवा अपुरेपणा आहे. पारंपरिक राज्यशास्त्र हे अतिशय आदर्शवादी आणि वर्णनात्मक होते. मॅकेवली, हॉब्स, ह्यूम यासारख्या काही विचारवंतांशिवाय
इतर पाश्चिमात्य विचारवंतांनी काय असले पाहिजे यावर भर दिला आणि त्याच्याच आधारे त्यांनी राजकीय वास्तविकता विश्लेषित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साहजिकच प्रश्न सुटायच्या ऐवजी समस्या जी आहे ती आणखीन बिकट झाल्यासारखी वाटायला लागली. कारण सामाजिक शास्त्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये समाजवाद आणि लोकशाहीला महत्त्व आले होते. यामुळे राज्य हे कल्याणकारी स्वरूपाचं असणं अपेक्षित होतं आणि परंपरेनुसार चालत असलेली राज्यशास्त्राची तत्वे ही त्या दृष्टिकोनातून अपूर्ण वाटू लागली. युरोपमध्ये असणारी राज्यशास्त्राची विचारसरणी आता समाजाभिमुख झाली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. यामधूनच युरोप आणि अमेरिकेतील राज्यशास्त्रांच्या विचारवंतांनी तसेच समाजशास्त्राच्या विचारवंतांनी नवीन आणि वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू केला. त्यात राजकीय समाजशास्त्राचा विकास होत असताना राज्यशास्त्रज्ञांनी राज्यशास्त्रामध्ये समाजशास्त्राचा प्रवेश मान्य केला. राज्यशास्त्राचे विचारवंत सामाजिक प्रक्रियांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहू लागले. त्यातून राजकीय टिपणे आणि विचारांची उकल करणे गरजेचे ठरले. यामधूनच राजकारणाचे समाजशास्त्र म्हणजे राजकीय समाजशास्त्र ही आंतरशास्त्रीय शाखा निर्माण झाली. विशेषतः अमेरिकेमध्ये याची सुरुवात झाली. पहिल्या महायुद्धाच्या काळात राजकीय समाजशास्त्र हा शब्दप्रयोग वापरण्यास सुरुवात होऊन या विषयाला स्वतंत्र अस्तित्व मिळाले. सामाजिक विज्ञानाच्या अभ्यासात त्याच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलाने राजकीय समाजशास्त्राची निर्मिती झाली. राजकीय शास्त्रांमधील परंपरागत दृष्टिकोन तसेच विचार आणि तत्वांची उकल करण्यासाठी नवीन दृष्टिकोन स्वीकारला गेला. अमेरिका, युरोप येथील राज्यशास्त्राच्या विचारवंतांनी समाजामधील उपेक्षित राहिलेल्या घटकांचा अभ्यास सुरू केला. समाजशास्त्रज्ञांनी ज्या प्रक्रियांचा अभ्यास केला होता त्या प्रक्रियांचे राजकीय संबंध काय आहेत हे शोधणे सुरू झाले. राजकीय क्षेत्र आणि सामाजिक शास्त्र यांचा स्वतंत्रपणे अभ्यास न करता या विषयांचा अभ्यास एकमेकांच्या आंतरक्रियांमधून व्हावा असे वाटू लागले. अमेरिकेतील चार्ल्स मेरियम ह्या विचारवंतांनी राज्यशास्त्राच्या अभ्यासाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज स्पष्ट केली. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक विचारवंतांनी अभ्यास सुरू केला. यातूनच पुढे व्हाईट, गॉस्नेल, राईट, लासवेल, शूमन, सायमन इत्यादी विचारवंत पुढे आले. हा अभ्यास अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात सुरू झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात युद्ध काळातील ध्येय धोरणाकरिता अनेक सरकारांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ यांचा सल्ला घेतला. यावेळी राज्यशास्त्रज्ञांना महत्त्व मिळाले नाही. त्यामुळे अमेरिकेतील राज्यशास्त्रज्ञांनी आपण आपल्या शास्त्राच्या अभ्यासात बदल करण्याची गरज ओळखली. दुसऱ्या महायुद्धानंतर वैज्ञानिक तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरणामुळे राज्यशास्त्रज्ञ राजकीय परिस्थितीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून म्हणजे प्रायोगिक पद्धतीने बघू लागले. यामुळे त्यांना समाजशास्त्राचे आकर्षण वाटू लागले. कारण समाजशास्त्र आधीच एक सकारात्मक आणि वैज्ञानिक विद्याशाखा म्हणून प्रस्थापित झाले होते. राज्यशास्त्रज्ञांनी समाजशास्त्रातील शास्त्रशुद्ध पद्धती आणि समाजभिमुखता याचा वापर करून राजकीय घटनेमागील सामाजिक क्रिया व प्रतिक्रिया यांचा अभ्यास सुरू केला. यावेळी निवडणुकीचे सर्वेक्षण अभ्यासने सुरू झाले. अमेरिकेमध्ये सामाजिक विज्ञान संशोधन मंडळ तर कॅलिफोर्निया, शिकागो येथे राजकीय वर्तणुकीचे संशोधन प्रकल्प सुरू केले. एकूण विचार करता औद्योगिक क्रांतीमुळे मानवाची भौतिक प्रगती होऊ लागली. त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा मानला गेला. बदलणाऱ्या भौतिक परिस्थितीने समाज व्यवस्थेवर परिणाम केला. या परिणामांचा अभ्यास राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास यांच्या अभ्यासकांनी सुरू केला. राज्यशास्त्राने समाजशास्त्र, मानसशास्त्र, संख्याशास्त्र यांची मदत घेतली. इतर शास्त्रांमधील योग्य वाटणाऱ्या
अभ्यास पद्धतीचे आणि दृष्टिकोनाचे अनुकरण केले आणि त्यातूनच नवीन विश्लेषण सुरू केले. पारंपरिक राज्यशास्त्र हे राज्य आणि समाज यातील परस्पर संबंध कधीही मोठ्या प्रमाणात स्वीकारला नाही. वैधानिक आणि संस्थात्मक दृष्टिकोनाच्या मर्यादा ओळखल्या नंतरच राज्यशास्त्रज्ञांना वाटले की राज्यशास्त्र हे स्वतंत्र अशी विद्याशाखा नसल्याने त्याचा अभ्यास व्यापक पातळीवर करण्यासाठी तो सामाजिक पार्श्वभूमीवर अभ्यासला पाहिजे. अमेरिकेत ही वृत्ती दृढ केली गेली. विशेषतः जर्मन शरणार्थींनी ज्यांनी राजकीय शास्त्राकडे समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणला. राजकीय समाजशास्त्र अभ्यासात मॅक्स वेबर यांचे योगदान उल्लेखनीय आहे. 1950च्या दशकात आंतरशाखेच्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र दोन्ही बरेच जवळ आले. या कारणाशिवाय विचारवंतांचे योगदान हे देखील राजकीय समाजशास्त्राच्या विकासाला कारणीभूत ठरले आहे. राजकीय समाजशास्त्राच्या विकासात सगळ्यात महत्त्वाचे योगदान असलेल्या दोन व्यक्ती म्हणजे कार्ल मार्क्स आणि मॅक्स वेबर होय. कार्ल मार्क्सचे योगदान हे केवळ राजकीय समाजशास्त्रापुरते मर्यादित नाही. त्याचा अभ्यास सामान्य सिद्धांताच्या अनुषंगाने, विशेष सिद्धांताच्या अनुषंगाने आणि पद्धतीशास्त्र म्हणून करता येऊ शकतो. त्यांनी हेगेलच्या विचाराने प्रभावित होऊन वाद, प्रतिवाद आणि सुसंवाद मांडला. द्वंद्वात्मक भौतिकवाद सिद्धांत मांडला आणि आर्थिक घटकांच्या आधारे समाजातील अहिरे नाहिरे वर्गाचा संघर्ष सिद्धांत मांडला आणि शेवटी अशा समाजाच्या निर्मितीची अपेक्षा केली जो राज्यविहीन आणि वर्गविहीन असेल. त्यांनी इतिहासाचे जे आर्थिक विश्लेषण केले त्यात आर्थिक आणि सामाजिक हे मुख्य स्तंभ होते. डेव्हिड ह्यूम यांच्या कामगारांचे मूल्य या सिद्धांताच्या आधारे त्यांनी वर्ग शोषणाचा सिद्धांत आणि अतिरिक्त मूल्य सिद्धांत मांडला, ज्याचा आधार सामाजिक पातळीवर वर्ग संघर्ष आहे. याशिवाय परात्मभाव सिद्धांत मांडला. कामाच्या माध्यमातून व्यक्ती स्वतःपासून, समाजापासून, आत्मसुखापासून कशी विलग होते त्याचा या सिद्धांताच्या आधारावर जर बघितले तर सामाजिकच घटक महत्त्वपूर्ण आहेत. दुसरे विचारवंत आहेत मॅक्स वेबर. मॅक्स वेबर जर्मन समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी मार्क्सच्या विचारावर टीका करताना म्हटले की सामाजिक वर्गीकरण हे फक्त आर्थिक घटकावर कसे होऊ शकते. त्यासाठी त्यांनी आर्थिक घटकासोबतच वर्ग, दर्जा, सत्ता अशा पैलूंचा देखील विचार केलेला दिसतो. मॅक्स वेबरच्या मते राजकारण म्हणजे सत्ता वाटून घेण्याची क्षमता. ते सत्तेचं वितरण आहे. राज्य असा मानवी समुदाय आहे जो त्याच्या ठराविक क्षेत्रात कायद्याच्या वापरावर मक्तेदारी सिद्ध करतो. ही देखील मॅक्स वेबरची राजकीय समाजशास्त्रासाठीची देण आहे. अधिसत्ता एखाद्याला सत्ता किंवा शक्ती वापरण्यास मान्यता देते आणि ती व्यापकपणे स्वीकारली पण जाते. अधिसत्तेचे मॅक्स वेबरने 3 पद्धतीने वर्गीकरण केलेले आहे: पारंपरिक अधिसत्ता, दिव्य वलयांकित अधिसत्ता आणि कायदेशीर अधिसत्ता. वेबर यांनी मानवी वर्तनावर देखील भाष्य केले आहे, ज्यामध्ये त्यांनी यावर भर दिला की समाजातील व्यक्ती त्यांच्या कृतीमधील उद्दिष्ट आणि हेतू हे विचारात घेतले पाहिजे. तथापि वेबर देखील ऐतिहासिक अचूकतेच्या अभावामुळे टीकेला सामोरे गेले आहेत. मार्क्स आणि वेबर शिवाय इतर विचारवंतही आहेत ज्यांनी राजकीय समाजशास्त्रात मोठे योगदान दिले आहे. भलेही मूलभूत आधारावर नसेल पण त्यांचे योगदान नाकारण्यासारखे नाही. वॉल्टर बगेहोत यांनी संस्कृती आणि व्यक्तित्व तसेच राजकीय संस्था आणि वर्तन यांचा संबंध विश्लेषित केला. त्यांनी घटनात्मक सिद्धांत आणि व्यवहार यांच्यातही फरक केला आणि असा दावा केला की हे दस्तावेज सरकारच्या संसदीय प्रणालीवरील भाष्य आहे. त्यांनी आपल्या भौतिकशास्त्र आणि राजकारण म्हणजेच फिजिक्स अँड पॉलिटिक्स या पुस्तकात समाजाची उत्पत्ती आणि विकासाची चर्चा केलेली आहे. दुसरे विचारवंत आहे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ग्रॅबियर तर्दे.
यांनी टेलिग्राफ, टेलिफोन, पुस्तके आणि वर्तमानपत्रांच्या रूपात आधुनिक संप्रेषणाचा परिणाम व्यक्ती आणि माध्यमांना जोडण्याचा प्रयत्न करतो यावर जोर दिला आहे. राजकीय समाजशास्त्रामध्ये आणखीन भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे तो विल्फ्रेड परेटो आणि गॅटेनो मोस्का यांनी. त्यांच्या अनुक्रमे द माइंड अँड द सोसायटी आणि द रुलिंग क्लास या त्यांच्या ग्रंथातून स्पष्ट होते. त्यांच्या मते अभिजनांना कधीही आर्थिक शक्तीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याची गरज वाटत नाही. त्यांच्या प्रचार आणि चळवळीच्या कृतीमुळे राजकीय आणि आर्थिक बदल समाजामध्ये होताना दिसून येतात. नंतरच्या टप्प्यातील विद्वानांनी राजकीय पक्ष आणि त्यांच्या संघटनेवर जोर दिला. तसेच निवडणूक प्रक्रिया, मतदान वर्तन आणि निवडणूक आकडेवारी यावरही अभ्यास केंद्रित झाला. कारण या दृष्टीने अभ्यास करणं हे जास्त वास्तववादी वाटू लागले. 1930च्या काळात राज्यशास्त्रज्ञांनी राजकारणात व्यक्तिमत्वाची काय भूमिका असते यावर सुद्धा लक्ष दिले. हेरॉल्ड लासवेल यांच्या कार्याचा खास करून विचार करावा लागेल. सायकोपॅथॉलॉजी आणि अँड पॉलिटिक्स म्हणजे मनोविकृतीशास्त्र आणि राजकारण. तसेच हु गेट्स व्हॉट, व्हेन अँड हाऊ, कोणाला काय, कधी, केव्हा मिळते, यातून त्यांनी मांडलेल्या विचारांचं महत्त्व कळते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अधिक भर देऊन संस्कृती आणि राजकारण व आर्थिक विकास आणि राजकीय व्यवस्था याला जोडण्याचा प्रयत्न केला गेला. या क्षेत्रातील महत्त्वाचे कार्य आहे द सिव्हिक कल्चर या ग्रंथाचे आणि त्यांचे लेखक गॅब्रिएल आल्मंड आणि सिडने वर्बा यांचे. तसेच गॅब्रिएल आल्मंड आणि जेम्स कोलेमन यांनी संपादित केलेलं पॉलिटिक्स इन डेव्हलपिंग एरियाज, विकसनशील क्षेत्रातील राजकारण या पुस्तकाचे सुद्धा. आणि सिमोर मार्टिन लिप्सेट यांचं पॉलिटिकल मॅन अँड द फर्स्ट न्यू नेशन, राजकीय माणूस आणि पहिले नवीन राष्ट्र, याचे सुद्धा महत्त्व जे आहे, त्याचे सुद्धा कार्य जे आहे राजकीय समाजशास्त्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने आपल्या लक्षात येईल की राज्य आणि समाज यांच्या परस्पर संबंधावर आधारित असणारे अभ्यासाचे क्षेत्र विस्तारले गेले आणि त्यामधूनच आपण राजकीय समाजशास्त्र या शाखेचा स्वतंत्रपणे अभ्यास करू शकू असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. अशा पद्धतीने राजकीय समाजशास्त्राचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो.